आज तर एवढ्या मोठ्या शेपाच्या गाड्या पाहून हैराणच झालो बा मी. शेप घ्यावंच म्हणले की आला न तिकडून बा. असं कसं म्हणता तू ना, त्याच्यासाठी म्हणतो की ब्लॉग कंटिन्यू पहा तुम्ही. सगळ्यात पहिले आलो आपण कामावर. इथे थोडं एसीले पेंट मारत होतं, मारून दिला आम्ही. 1000च्या स्पीडनं काम चालू होतं. तेवढ्यातच झाला आणि गोंधळ आमच्या सोबत. जिथं पेंट मारायचं तिथंच मारून दिला, जिथं मारा सोडून तिथंच मारला आम्ही. खाली किती आहे पाहू शकता, इथून पडलं म्हणजे खतम. सिलिकॉन ट्यूब घेतला आणि चला मारावं म्हणलं. तेवढे तर ध्यानात आलं गन नाही बुवा आता त्याची. गन नाही म्हणल्यावर ते सगळं फोडून टाकलं आणि लावून टाकलं. मग म्या हे आपलं सेफ ठेवायचं कोल्टोर आहे. आता सेफ ठेवायचं काम म्हणल्यावर लवकरात लवकर निपटावं लागते ना. तसंच पायपाली पण मारून दिला पेंट, कारण की लिकेज फिकीज झालं तर प्रॉब्लेम होईल ना डबल. मग आपल्या लोचे लपाचे जमत नाही, आपण डायरेक्ट एका दमन करून टाकत असतो काम. बार हात कोण लावून यायले. आता शेप ठेवायचे दिवस जवळ आले ना, त्याच्यामुळे बनवली बीन आहे ना. आणि याच्यात सुते शेप आता नाही 2-3 दिवसानं. इसीचं काम म्हणल्यावर लय भारी असते, असे पाईप लावा लागते दाबून. स्पेशल तुम्हाला दाखवासाठी दुसऱ्या कंपनीत आलो आपण. हे वय कोल्टोरेज येतात ठुते शेप तर पाहूनच शकता किती आहे तुम्ही इथं. आता एवढे मोठे शेप म्हणल्यावर खायची तर इच्छा होतेच म्हणा. नाही तुमची पण होते. चला मग भेटू असेच एक नवीन ब्लॉग मध्ये.